आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करून ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझन देण्यात आली आहे। काही कट्टरपंथी संघांकडून धोका असल्याची शक्यता व बांगलादेशमधील परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे। त्यांना आता पंतप्रधान देण्यात आली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून भागवत यांना पूर्वी Z+ सुरक्षा होती, ती आता ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझन पर्यंत वाढवण्यात आली आहे। अचानक सुरक्षेत वाढ का करण्यात आली याबद्दल आता सवाल उपस्थित केले जात आहेत। विशेषतः भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांच्या राज्यांमध्ये त्यांच्या दौऱ्यांदरम्यान सुरक्षेत काही कमतरता आढळल्याचे समोर आले आहे। तसेच भागवत यांना काही कट्टरपंथी मुस्लिम संघटनांकडून धोका असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। बांगलादेशमधील सद्यस्थितीमुळे हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।